आणि आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी येते। नीट आंदोलकांवरील गुन्हे राज्य सरकार मागे घेणार आहे। मुंबईत जे आंदोलन झालं होतं त्या आंदोलनात ज्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाले, ज्या आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते ते गुन्हे राज्य सरकार मागे घेणार आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, आंदोलकांची ही एक प्रमुख मागणी होती, विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत आणि तेच आता राज्य सरकारकडून सुद्धा केलं जाणार असं दिसतंय। काय अधिक माहिती? राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या स्वरूपातले महत्त्वाचे आदेश आता काही वेळांपूर्वी दिलेले आहेत। नीट परीक्षेच्या संदर्भामध्ये गेल्या काही आठवड्यात झालं महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये सर्वत्र वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन होत होते आणि या दरम्यान काही ठिकाणी कायदा नियमांचं भंग देखील करण्यात आला होता। अशाच दरम्यान इतर राज्यांच्या तुलनेने महाराष्ट्रात गुन्हे जरी कमी दाखल झाले असले तरी काही ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत आणि ते सर्व गुन्हे दाखल मागे घेण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती NDTVला मिळालेली आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गंभीर स्वरूपामध्ये जे कृत्य केलेले गुन्हे नाही आहेत ते तात्काळ मागे घेण्यात येणार आहेत। मात्र जिथे पोलिसांवरच काही हात उगारणं असेल अथवा काही ठिकाणी प्रशासकीय कामकाजामध्येच थेट हस्तक्षेप असेल अशा बाबतीत काही निर्णय होणं सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये मानलं जातं। पण तुर्तास तरी सगळ्यात मोठी गोष्ट आहे की नीट आंदोलनाच्या दरम्यान ज्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे मागे घेण्याचे आदेश राज्याच्या गृहमंत्रालयाच्या वतीने देण्यात आलेले आहेत। काही वेळांपूर्वीच या संदर्भातले आदेश दिल्याची माहिती आता समोर येत आहे। नक्की, धन्यवाद सागर, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।